ची पेनल्टी समितीकडून आपल्याला पाहायला मिळतं, आयोजकांकडून. चला दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू जरा येऊ द्या. ऍडव्हेंचर बॉईज चा खेळाडू इथे आलाय आणि अंकित 11. शॉर्ट प्लेअर आहे त्यांचा. जा तू फिल्डिंगला तर येत आहे उभा. सोनू आणि गुरुदेव इंदोराची पेनल्टी द्या. काय करून राहिलाय. चला पहिला सामना सुरू होतो. पहिला चेंडू आणि आता मात्र त्रिफळाचीत. पहिला चेंडू काहीच समजलं नाहीये. चला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मानलं जातं. यॉर्कर लेनचा चेंडू होता, काहीच समजलं नाहीये आणि यष्ट्या उद्ध्वस्त होता. पहिला धक्का जाऊन पोहोचतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. विनीत पहिला चेंडू सुंदर खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता, काहीच समजलं नाहीये सनू याला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. काय नाव काय याचं? 3 रनची पेनल्टी द्यायला काय नाव काय? बॅटर नेम गौरव. एक ओव्हर थोडं बाहेर थांबायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 धावा मात्र पूर्ण केले गेल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर थोडा संयमाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हलकासा पुश केलाय. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. नोचा इशारा पंचांचा आलाय. 9+1. 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 चेंडू झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या एकेरी आकड्यावरती. चार धावा एकदा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने थोडासा फिल्डरचा अडथळा लागतोय. 2 धावा आल्या असत्या, परंतु एका धावेवरती समाधान मानतोय आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय तो गौरव. 14 चेंडू सामना करेल गौरव. एक धाव मात्र पूर्ण, दुसरी धाव आणि मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावा. क्षेत्ररक्षाने चेंडू जर अडकवला तर अनलिमिटेड धावा काढू शकताय, एक बेनिफिट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. मैदानाचा एकंदरीत विचार केला गेला तर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार थोडासा सोपा आहे हवेच्या दिशेने. आणि मला वाटतं पुन्हा एकदा पंचांनी हात मात्र समांतर केलेत आणि इशारा येतोय वाईटचा. एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या जाऊन पोचते 8 या एकेरी आकड्यावरती. पुन्हा एकदा हलकासा पुश केला. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येतोय. दुसऱ्या धावेचा मोह रोखू शकत नव्हता, कुठेतरी धोका होता. नकार दिलाय नॉन स्ट्राईकला.
एक विकेट डगआउटच्या दिशेने सोनूच्या माध्यमातून जाऊन पोहोचले आणि आता मात्र गौरव आणि गुरुदेव स्ट्राईक वरते 1 टू गो. गुरुदेव विनीतचा पहिला चेंडू सुंदर होता आणि त्यानंतर कुठेतरी टप्प्यामध्ये आणि लेंथ मध्ये बदल केला आणि या धावा मात्र पुन्हा हलकासा स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक येईल आणि आता मात्र तू मिमीच्या नादामध्ये विकेट. गौरवला माघारी परतावं लागतंय. याची आवश्यकता नव्हती. कुठेतरी 2 धावा घेण्याच्या मोहामध्ये विकेट. डगआउट शांत आहे दोन्ही साईडला. मॅचच्या दरम्यान पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या दुहेरी आकड्यावरती. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. मागील मॅच आपण पाहिले 38-24 बॉल आणि लास्टच्या ओव्हरपर्यंत मॅच गेले. कुठेतरी मॅच मध्ये टिकायचंय, या स्पर्धेमध्ये टिकायचंय तर 40-45 धावा करणं गरजेचं आहे. पहिल्या गोलंदाजाने आपलं काम केलं होतं. पहिलीच विकेट प्राप्त केली होती आणि त्यानंतर 10 धावा खर्च केल्यात 5 चेंडूवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्पण दर्पण भोईर ऍडव्हेंचर बॉईज कडून दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. कुठेतरी आता रोखावं लागेल. 10 धावा. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि पॉवर प्लेच्या षटकानंतर 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि आता मात्र अतिरिक्त धाव. विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एक धाव मात्र मिळते. मला वाटतं या स्पर्धेचा नियम जास्तीत जास्त वाईट टाकले गेलेत आतापर्यंत. स्वीप केलाय. एक धाव. चेंडू यष्टी रक्षक बॅकअप केला गेलाय. यष्टी रक्षक स्वतः बॉल वरती धावतोय. यष्टी रक्षक थोडस कान मंत्र देतोय. टप्पा लेंथ असेल गॅप शोधण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठे फटके मारू शकतो. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने कुठेतरी थोडं जड जाईल परंतु जर डोक्यावरून मारला तर नक्कीच चौकाराची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त वाईट. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त वाईट टाकले गेलेत. रेकॉर्ड ब्रेक झालेत. पुन्हा एकदा हलकासा पुश केला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय. एकदा मात्र पूर्ण केली गेली. दुसरी देखील. तिसऱ्याचा कॉल आणि तोपर्यंत नॉन स्ट्राईकला रोखून धरतोय. उर्वरित 4 चेंडू असतील आणि सामना करतोय तो गुरुदेव. पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा तोच यष्टीरक्षकाचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा आणि यश काही मिळत नाहीये. कुमारी निधी मोहन पाटील याच्या वाढदिवसानिमित्त ही मोठी स्पर्धा सलग 8 वर्ष खेळवली गेली. पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. एकदा मात्र पूर्ण. दुसरी देखील पूर्ण आणि थ्रो येईल तोपर्यंत यष्टीरक्षक आपली कामगिरी बजावतोय. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट खूप काही सांगून जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा सलग त्याच दिशेने स्वीप केलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. पंचांचा इशारा येतोय गुरुदेवच्या बॅट मधून. संयमीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 टू गो. गुरुदेव 2 टू गो.
JTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आणि आता मात्र धक्का पोचतोय गुरुदेवच्या माध्यमातून. डग आउटच्या दिशेने जावं लागेल गुरुदेवला. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा. या चंद्रपडा गावाला भाऊ चला आज चषक मानाचा. हॅलो थँक्यू टीचर. गुरुदेवला माघारी परतावं लागेल. 2 धक्के जाऊन पोहोचले गेलेत डगआउटच्या दिशेने आणि त्याचे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. सहयोग सहयोग पाटील आणि विजय सिजू सोडी मैदानामध्ये. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू बॅटर. फिल्डिंग मध्ये कोणताही चेंजेस नाहीये. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकात आणि हलकासा आणि आता तिथेचा हातामध्ये झेल. कोणतीही स्टेप केली नाहीये क्षेत्ररक्षकाने. डायरेक्ट हातात आणि माघारी परतावं लागतंय सहयोग्याला. टोटल धावसंख्या 21. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथं तैनात केला होता. लेफ्ट बॅटर होता आणि पूर्णपणे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी निलेश दाखल होतोय. सामना करतो तो विजय. ओहो हलकासा गती कमी होती. भिरकावण्याचा प्रयत्न होता हवाई यात्रेसाठी पाठवण्याचा, परंतु काही अंदाज आला नाहीये. विजय आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 21. फिर आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा विजय. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न करतोय परंतु काही यश मिळत नाहीये. दोन डॉट आलेत. धीम्या गतीचा चेंडूचा वापर केला. टप्पा लेंथ सुरेख टाकले. त्यानंतर पुन्हा एकदा विजय 18 नंबरची जर्सी परिधान करून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न होता. सलग 3 डॉट. सुंदर अशी गोलंदाजी. पुढचे 3 चेंडू महत्वपूर्ण असतील. या 3 चेंडूवरती जर धावा रोखल्या गेल्या तर नक्कीच संघ आपला विजय घोषित करण्याच्या 90% वरती जाईल. पुन्हा एकदा चौथा चेंडू फेस करेल तो विजय. पुन्हा एकदा हलकासा फुश केला. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहील. एकदा मात्र पूर्ण केली गेली. दुसरी देखील पूर्ण. तिसऱ्याचा कॉल होईल का? रोखला जातोय. एकदा बॅटर विजय. विजयला कुठेतरी मोठे फटके शोधावे लागतील. गॅप शोधावा लागेल. टॅट सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक ठेवलेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलग 4 चेंडू डॉट काढलेत. सुंदर अशी गोलंदाजी. नेक्स्ट मॅच यानंतर अनाउन्स होते. स्वराज स्पोर्ट चंद्रपाडा वर्सेस कट्टा बॉयज. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा विजय.
पुन्हा एकदा डॉट बॉल. विजयला काहीच समजलेलं नाही. सलग 5 चेंडू डॉट खाल्लेत विजयने आणि कुठेतरी आपल्या संघाला धोक्याची घंटा नेऊन पोहोचवतोय. 5 चेंडू डॉट. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश याची. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. 21 वरती दुसरं षटक होतं आणि त्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या खात्यामध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 5व्या चेंडूवरती त्या 2 धावा आल्यात निलेशच्या माध्यमात. 4थ्या चेंडूवरती त्या 2 धावा आल्या आणि त्यानंतर सलग 2 डॉट आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी दर्शन. त्याची नवीन जागा घेण्यासाठी बॅटर तेजस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू झेल घेईल का आणि सुंदर असा झेल टिपलाय हवेमध्ये. जज केला. मला वाटतं तेजसला देखील माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा. तेजसच्या माध्यमातून त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आदरणीय आविष्कार दत्तात्रय पाटील, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा यांचं आगमन झालेलं आहे. तसेच दिनेशजी काटेला विद्यमान सरपंच चंद्रपाडा आणि तसेच आदरणीय हेमराजी भोईर यांचं आगमन झालंय, जे उपसरपंच आहेत ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा. या आविष्कार दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट आणि क्रिकेटशी जवळीक संबंध पाटील परिवाराचे आहेत. काल कैवल्य दादा दत्तात्रय पाटील आणि आता आविष्कार दादा दत्तात्रय पाटील सोबतच आमचे सर्व सन्माननीय अतिथी, मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा ऍडव्हेंचर बॉईज भावीजी पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांच्या वतीनं आविष्कार दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता खेळाडूंचा, पुढून तो फसलाय. दोन्ही झेल टिपले गेल्यात. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला 21 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतरचे हे 12 चेंडू महत्वपूर्ण चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि हॅट्रिकचा चान्स आहे दर्शनला. होईल का हॅट्रिक? आणि बॅटर आहे अनुज. हॅट्रिकचा बॉल. सुंदर खोलवर टप्प्यावरचा चेंडू टाकला होता. हलकासा पुश केला. बॅटची एज लागते. 1 धाव मात्र पूर्ण झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 24व्या आकड्यावरती. सुंदर कुठेतरी रोखून धरलं गेलं. पण एकदा सुंदर असा फटका सजवला गेला आहे. चेंडू 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसरी धाव देखील पूर्ण आणि सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. चला, कट्टा बॉईज आणि स्वराज्य 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी फास्ट या. कट्टा बॉईज आणि स्वराज्य 11. एज लागते. बॅट थोडीशी सुटली गेली परंतु पुन्हा एकदा दुसरी धाव गेली आणि विकेट मिळेल का? तर विकेट. पंचांनी हात आकाशाच्या दिशेने केल्या. विकेट. मला वाटतं शेवटची विकेट असेल आता. हे 2 खेळाडू आणि एक शेवटचा चेंडू उरला या षटकातील आणि नवीन बॅटर शिवा मैदानामध्ये दाखल होतोय. बोल बोल ना. किधर भी नहीं विलर, गांव में फिलहाल किधर भी नहीं हो इधर नहीं. हे प्रेम आयोजकांना जुचंद्र नगरी म्हणा, चंद्रपाडा नगरी म्हणा, वाकीपाडा नगरी म्हणा अरे नहीं भेटलेलं गांव आहे. में किधर भी नहीं आदरणीय हो. आविष्कार दत्तात्रय पाटील साहेब, जे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत चंद्रपाडा वाकीपाडाचे, आले आणि लगेचच आपली मदत यांनी सुपूर्द केलेली आहे. क्रिकेटशी हे जवळीकतेचे संबंध आहेत. सोबतच आमचे उपसरपंच साहेब आणि सरपंच साहेब सुद्धा आहेत त्या ठिकाणी. हेमराजी भोईर उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा यांच्या वतीनं
आहे. जसं आपण कुठल्या लग्न समारंभामध्ये आपली मदत देतो, क्रिकेटची स्पर्धा ही लग्न समारंभासारखीच आहे. तर ही मदत भैर साहेबांनी दिली, मनपूर्वक आभार. व्यासपीठावर काटेला साहेब देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा बोलूया अपडेट्सकडे. थँक्यू. एकदा मात्र पूर्ण केली गेली, दुसरी देखील पूर्ण. थ्रो येतोय तोपर्यंत विकेटचा चान्स होता, परंतु बॅकअप अवेलेबल नव्हतं आणि मला वाटतं षटक क्रमांक 14 संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 32 या दुहेरी आकड्यावरती आणि 33 टार्गेट असेल. 24 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत ऍडव्हेंचर बॉईज या संघाला. कुठेतरी सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. धन्यवाद सर. चला टॉस घेऊया. आदरणीय आविष्कारजी पाटील, आपणास निवेदन आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आदरणीय आविष्कारजी पाटील या जे बहुजन विकास आघाडीचे चंद्रपडा वाकीपाड्याचे अध्यक्ष आहेत. आदरणीय आविष्कारजी पाटील, आदरणीय हेमराजजी भोईर, आदरणीय दिनेशजी काटेला या. आपण नाणेफेकीचा कौल घेऊया पुढच्या सामन्याचा. एका बाजूला एक कट्टा बॉईज आणि एका बाजूला 11 हाडा पॅकर्स. म्हणजे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आपण चान्स घेत आहोत या स्पर्धेमध्ये. या सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वतः आविष्कार दादा पाटील हे आयोजक आहेत आणि क्रिकेटसाठी काय पाहिजे ते आमच्या पाहुण्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. तर एक छायाचित्र आलंच पाहिजे. तर पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येत आहेत, हा एकोपा वाढतोय, ही गोष्ट अभिमानास्पद आहे. आणि पुन्हा एकदा आपण टॉस घेणार आहोत. नाण्याच्या एका बाजूला ऍडव्हेंचर बॉईज, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजेच निधी स्पोर्ट्स. ऍडव्हेंचर बॉईज किंवा स्पोर्ट्स असा कॉल द्यायचा. स्वराज्य 11चे कॅप्टन कॉल देतील. निधी स्पोर्ट्स असा कॉल आणि निधी स्पोर्ट नाणेफेक जिंकले. तर आविष्कार दादा, हेमराज साहेब आणि दिनेश साहेब, आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे, जो तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जाईल. धन्यवाद. नाणेफेक जिंकलेले आहे स्वराज्य 11 हाडा पॅकर्स. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. परवाच तुम्ही या स्पर्धेत खेळून गेलेला आहात, तर तो अनुभव घेऊन आज काय नवीन पाहायला मिळेल स्वराज्य 11 कडून? थोडं प्लेइंग 11 मध्ये चेंजेस केले आहेत आणि ज्या चुका आम्ही लीग मध्ये केल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास महत्वाचा आहे आणि कट्टा बॉईजचा अभ्यास आहे संघाकडे. हो, थोडा केलाय अभ्यास आणि त्यांना म्हणजे त्यांची पण टीम सुद्धा चांगलीच आहे, पण आम्ही थोडा चांगलाच प्रयत्न करू की म्हणजे चुका झालेल्या आहेत त्या सुधारवायचा प्रयत्न करू. कट्टा बॉईज पहिल्यांदाच या सीझन मध्ये खेळतात की या अगोदर अंडराम ओपन क्रिकेट खेळलेलं आहात आणि तिकडे प्रदर्शन कसं राहिलंय? नाही, खेळलो अगोदर पण आणि तिथे पण प्रदर्शन चांगलं राहिलंय. तर या मॅच मध्ये आम्ही अजून चांगला प्रयत्न करू खेळायचा. या मैदानाच्या काही विशेष आठवणी ज्या तुमच्या लक्षात आहेत तुमच्या संघाच्या? हो, आम्ही गेल्या वर्षी असे म्हणजे हरलो वगैरे आहे, तर आम्ही ते पूर्ण करू आम्ही. बघा, पराभव जेव्हा कुठल्याही मैदानात होतो तेव्हा आपण काहीतरी शिकून जातो आणि या वर्षी पुन्हा एकदा हे दोन संघ जे पराभूत झालेले आहेत जिंकण्याचा निर्धार व्यक्त करून खेळतील. नाणेफेक जिंकून स्वराज्य 11 हाडा पॅकर्सने फलंदाजी क्षेत्ररक्षक निवडलेला आहे. फलंदाजी करायची आहे कट्टा बॉईजला. दोन्ही सगळ्या शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा दरम्यान पहिल्या इनिंगचा समाप्त झालाय. धावसंख्या करायची आहे धन्यवाद सुमित जी बने. आदरणीय आविष्कार दत्तात्रय पाटील ज्यांनी खूप चांगलं काम समाजकारणाचं राजकारणाचं केलेलं आहे. बहुजन विकास आघाडी या पक्षाचे ते चंद्रपाडा वाकीपाड्याचे अध्यक्ष आहेत. आदरणीय दिनेशजी काटेला, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा. आदरणीय हेमराजजी भोईर, उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा. आणि या परिसरात सातत्यानं आपण लोकसंख्या वाढताना पाहतोय आणि त्याचमुळे या परिसराचा विकास करणं हे महत्वाचं काम ते सातत्याने करत आलेले आहेत. व्यासपीठावर त्यांची उपस्थिती, मनपूर्वक स्वागत. आणि सर्व पाहुण्यांच्या माहितीसाठी हे 9वं पर्व आहे ऍडव्हेंचर बॉईजचं. आदरणीय मोहनजी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाअंतर्गत आदरणीय भावीजी पुणेकर आणि ऍडव्हेंचर बॉईजने अंडरआर्म क्रिकेट जे कुठेतरी कालबाह्य होत चाललं होतं त्या अंडरआर्म क्रिकेटला पुनर्जीवित करण्यासाठी प्रत्येक वर्षी कुमारी निधिताई मोहन पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
17 डिसेंबर ते 21 डिसेंबर ही जी तारीख आहे ती फिक्स केलेली आहे. हे 9वं पर्व आहे आणि पुढच्या वर्षी सरप्राईज आहे क्रिकेटपटूंसाठी, प्रेक्षकांसाठी. ते नक्कीच आपण पुढच्या वर्षी उद्या आपण त्या गोष्टीची माहिती प्रेक्षकांना देणार आहोत. स्टे ट्यून. चला पुन्हा एकदा अपडेट्स घेऊया. टार्गेट आहे 33, त्यापैकी 1 धाव नोंदवली गेलेली आहे. सामना चालू आहे ऍडव्हेंचर बॉय चंद्रपडा वर्सेस अंकित 11. अंकित 11 ने धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये 32, 33 लक्ष ठेवलंय. त्या लक्षाचा पाठलाग करताना ऋतिक आणि मनीष हे 2 फलंदाज. फुलेन बॉल होता, बॅटची टॉप एज, एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. पहिला फलंदाज बाद, विकेट जातोय, तेजसला मिळतोय विकेट. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपर कडून झाली चूक. आणखीन एक विकेट मिळू शकला असता गोलंदाज तेजसला, पण नाही मिळत आहे. चांगलं षटक संपवलेलं आहे, ज्या षटकात 4 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 विकेट. आता जिंकण्यासाठी आव्हान आहे 32, 18 चेंडू 32 धावा. ऍडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा 18 चेंडू 32. आदरणीय भूषणजी पडवळे, आदरणीय मोहन दादा रवींद्र पाटील यांच्या कार्यप्रणालीवर नेहमीच विश्वास ज्यांचा आहे असे भूषणजी पडवळे यांचं आगमन झालेलं आहे. आपणास निवेदन आहे की कृपया आपण मुख्य मंचावर यायचंय. नितीनजी पाटील हे सुद्धा द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य आहेत, व्यासपीठावर उपस्थित आहेत. सोबतच आपण व्यासपीठावर आदरणीय आविष्कारजी पाटील यांना पाहतोय, जे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत, चंद्रपाडा वाकीपाडाचे. आल्या लगेचच त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. हा सन्मान आपण पाहणार आहोत आविष्कारजी पाटील यांचा. आदरणीय आविष्कार दत्तात्रय पाटील. तर दिनेशजी काटेला, आदरणीय दिनेशजी काटेला आपण पुढे यायचं आहे. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा आदरणीय दिनेशजी काटेला यांचा सन्मान आपण भावेजी पुणेकर यांच्या हस्ते पाहत आहोत. आपण मुख्य कॅमेरा अँगल मुख्य मंचावरच आहे. JTC ला बऱ्यापैकी कळतं. आमचे कॅमेरामॅन आहेत मिस्टर समीश मोरे. आपण हा सन्मान पाहतोय आदरणीय दिनेशजी काटेला यांचा, जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा. मनपूर्वक आभार आपल्या या भेटीबद्दल आणि स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय हेमराजी भोईर आपण पुढे यायचं आहे. आदरणीय हेमराजी भोईर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा यांनी देखील लगेच आल्या आपली मदत सुपूर्द केलेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. हेमराज साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, आभार. भविष्यातील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आपण असं व्हायचंय. पुन्हा एकदा या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आपण या स्पर्धेत आलात, या मुख्य मंचाची शोभा वाढेल त्याबद्दल आभार. त्यानंतर आदरणीय आविष्कारजी दत्तात्रय पाटील आपण पुढे यायचं आहे. आदरणीय आविष्कारजी दत्तात्रय पाटील, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा वाकीपाडा. नेहमीच आदरणीय दत्तात्रयजी पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत असताना, आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत असताना समाजकारण ही ज्यांची वृत्ती आहे असे आविष्कारजी पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर होतोय. धन्यवाद आविष्कारजी. तर धावसंख्या आहे 4. अजूनही आवश्यकता आहे 29. ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहेत 30 या सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या 5. बॉलिंग ट्रॅकवर अनुज आलेले आहेत. अनुजचं हे षटक थोडस महागडं झालंय सुरू.
फुल इन बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, ऑन ड्राईव्ह, मिडॉनला शतरक्षक नाहीये, लॉंग ऑनचा शतरक्षक चुकतोय, धाव घेताना फलंदाज आपलं संतुलन राखत नाहीये, पण सुदैवानं ते बचावलेले आहेत. 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या पोहोचते आता 7 या आकड्यावर. पहिल्या षटकात ज्या धावा मिळाल्या नाहीयेत त्या धावा या षटकात गोळा करण्याचा आटोकाट प्रयत्न आता फलंदाजांचा राहिलेला आहे. त्यांना माहिती आहे की सामना जर शेवटच्या षटकावर गेला तर कदाचित कठीण होऊ शकेल, तसं होऊ नये म्हणून या षटकावर जास्तीत जास्त फोकस्ड फलंदाजांचा राहिलेला आहे. धावसंख्या 7, जिंकण्यासाठी अजूनही 26. ऑनसाइडला बॉलला खेळलेला आहे मिड विकेटला, बॅटचा फेस क्लोज केलाय, बॅकलिप चांगली आहे, फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळतो. या 3 मिळतील. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलंय तेजसने आणि त्या षटकाचं मोल टिकवायचं होतं पण तसं दिसत नाहीये. इतकी चांगली सुरुवात अंकित 11ने दिली. 4 चेंडूचा खेळ संपलाय पण ती सुरुवात टिकवणं आवश्यक आहे. फक्त एकानं चांगलं क्रिकेट खेळून क्रिकेटचा सामना जिंकता येत नाही. प्रत्येकाला आपलं योगदान देणं गरजेचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या आहे 10. बॅकफुटला जात असताना पंच केलंय, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पोचतील, सिंगल कंप्लीट होते. प्रत्येक बॉलवर धाव मिळालेली आहे, हे एक जमेची बाब. पहिल्या षटकात 5 डॉट बॉल्स आणि या षटकात प्रत्येक बॉलवर धावा आलेल्या आहेत. आणखीन एक स्ट्रोक मिड ऑफला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे येईल, अजूनही बॉल कलेक्ट नाही झाला. मागच्या षटकाचा जो बॅकलॉग आहे तो या षटकात कव्हर अप केलेला आहे ऍडव्हेंचर बॉईजने. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झालेली आहे 13, आवश्यकता आहे 20 ची, बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडू 20 धावा, 12 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. अंकित 11. कोहिनूर हिऱ्यावानी दादाचा स्वभाव, आज समाज कार्यात दादाच हायलय नाव. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाद. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाद. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई थँक्यू. पाटील एकटाच वाद. या स्पर्धेची प्रशंसा का होते? कारण मालिकावीरच्या स्वरूपात एकदा तर आपण सोन्याची अंगठी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूला दिलेली आहे. स्पोर्ट्स सायकल तर नेहमीच आहे. त्याचमुळे आता प्रेक्षक सुद्धा विचारत असतील की 10व्या पर्वात नेमकं काय पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांची उत्कंठा संपेल. उद्या आपण त्या गोष्टीची माहिती देणार आहोत. निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्त ती माहिती आपण प्रेक्षकांना देणार आहोत की 10व्या पर्वात नवीन नेमकं तुम्हाला काय पाहायला मिळेल. खरंच टेनिस बॉल क्रिकेट तर खूप जास्त वाढलंय. ISPL सारख्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा बक्षिसांची रक्कम वाढली पाहिजे. त्यासाठी प्रयत्नशील आता तो म्हणजेच भावेशजी पुणेकर, आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 3रं षटक सुरू होतंय सोनूचं आणि सोनूच्या षटकाची सुरुवात होते डबलने. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 16. जिंकण्यासाठी अजूनही 17ची गरज. ऑन साइडला स्लॉक स्वीप, परफेक्ट स्ट्रोक, कनेक्शन प्रॉपर झालंय. डीप स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक पोहोचेल तो परत 2 धावा कंप्लीट केल्या जाते. चांगली पार्टनरशिप 2 फलंदाजांच्या दरम्यान. हृतिक आणि निलेश या दोघांनी जबाबदारीचा. सोनू, पुन्हा एकदा सोनूचा हा स्ट्रोक निलेश आणि हृतिकच्या वतीनं कंप्लीट, पूर्णपणे एक्झॉस्टेड. प्लीज प्लीज लक्ष घाला, 2 मिनिटं सामना थांबवा. काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 20 झालेली आहे. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. 9 चेंडू 13 धावा. सामना थांबवलेला आहे. फलंदाज जास्त ऊर्जा खर्च करताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये भान नसतं आणि भान नसताना मग आपण आपल्या शरीराकडे, आपल्या ऊर्जेकडे दुर्लक्ष करतो. त्याचमुळे आता पाहूया, थोडासा वेळ आपण थांबलोय पण लवकरात लवकर रिकवर होतील हृतिक अशी अपेक्षा ऍडव्हेंचर बॉईजला आहे. कारण हृतिकने पूर्णपणे सांभाळलेलं आहे या डावाला. हृतिक, अजून 1-2 मिनिटं रेस्ट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामना सुरू करू शकता.
13ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. पुढचा बॉल. दॅट वॉज बेटर. चांगला बॉल हाताळला होता गोलंदाज सोनूने. परफेक्ट वाईड यॉर्कर, पण तरी देखील बॅटचा संपर्क बॉलशी झालाय. त्याचमुळे 1 धाव मिळते. धावसंख्या 21. आदरणीय शुभांगीताई बेंद्रे मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. फुल लेंथ बॉल मिड ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा थ्रो थोडासा दूर असल्यामुळे त्या 2 धावा मिळते आहेत. डबल्सने चांगली मदत मिळालेली आहे धावफलकाला. आदरणीय शुभांगीताई बेंद्रे यांचं आगमन झालेलं आहे. माजी पंचायत समिती सदस्य, आपलं ऍडव्हेंचर बॉईजच्या वतीने, तसेच भावेश पुणेकर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सोबतच आलेशजी बेंद्रे हे देखील सोबत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय आलेशजी बेंद्रे आणि आदरणीय शुभांगीताई बेंद्रे, पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, आपलं मनपूर्वक. आलेशजी, आपण सुद्धा कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. आदरणीय शुभांगीताई बेंद्रे तर येत आहेत, माजी पंचायत समिती सदस्य, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्कोर झालाय 24. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 6. पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. जिंकेल कोण या गोष्टीचं उत्तर पुढच्या 5 मिनिटात मिळणार आहे. तुमची इच्छाशक्ती, तुमचा संघर्ष खूप महत्वाचा असतो. कारण या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. आणि त्यामुळे ते महत्व ओळखता असताना पहिलं षटक जसं तेजसचं हाताळलं गेलं होतं, तसंच षटक गुरुदेवच्या वतीनं हाताळलं जाईल का? तर एका बाजूने आपण ऋतिकचा खेळ पाहिला. ऋतिकने आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं आहे आपल्या संघासाठी. 10 धावांचं, 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ऋतिकच्या वतीने मिळालेलं आहे. आणि निलेशचं कॉन्ट्रीब्युशन 4चं आहे. स्लीपिंग पार्टनर निलेश जरी असला, पण ऋतिकला ती साथ आवश्यक होती. पण आता पुढच्या 6 बॉल्सवर खूप काही अवलंबून आहे. जसा मी उल्लेख केला की नॉकआउट स्टेज असल्यामुळे आता कुठेतरी सिच्युएशन अंडर कंट्रोल करता येऊ शकते. पहिले 3 बॉल जर योग्य त्या पद्धतीने गुरुदेवने हाताळले तर मग मजा येईल या मॅच मध्ये. एक मागच्या सामन्यामध्ये अशी सिच्युएशन होती, पण पूर्णपणे जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अक्षित 11 वाकीपाडाचा पुढच्या फेरीत ते पोहोचले. आणि पाहूया शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 6. पुढे सरकत कवचला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण, चुकलं पण रिकव्हर झालं सुद्धा. दुसऱ्या धावेची इच्छा नाही ठेवली. 1 धाव मिळते पहिल्या बॉलवर. धावसंख्या पोहोचते 25. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 8 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 8 धावांची गरज. अवघड गोष्ट आम्हाला जड जात नाही असं तुमच्या मनाला तुम्हाला सांगावं लागेल. या कठीण परिस्थितीतून मी माझ्या संघाला एक हाती घेऊन जाऊ शकतो विजयाच्या दिशेनं, ते तुमच्या मनाला सांगावं लागेल. त्यासाठी पाहूया आता विकेट किपर आणि बॉलर दरम्यान काय चर्चा झाली, त्या चर्चेचं पुढे काय घडते. 5 चेंडू 8. फुल लेंथ बॉल होता, लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलचा करेल पाठलाग. 2 धावा पूर्ण केल्या जातील. कलेक्शन झालाय. 2 मिळत आहेत. ह्या डिक्लेरेशनच्या 2 मिळत आहेत, कारण झाडाचा संपर्क चेंडूशी झालाय आणि प्लेअर पण जवळपास त्या ठिकाणी पोहोचलाय. तर आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 6ची. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि ते जमून घेतले आतापर्यंत फलंदाजाने. पुढचा बॉल आणखीन एक स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे एका हातात बॉल कलेक्ट करतील. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला मिळतात या 2 धावा. सामना शेवटच्या 3 बॉल्सवर धावा झालेल्या त्या म्हणजेच 29. जिंकण्यासाठी 4ची गरज. कंपल्सरी चेस. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. एकतर्फी सामन्याची चर्चा कधीच होत नाही, कुठेच होत नाही, कोण करत नाही. सामन्याची चर्चा कोणत्या होते? जो सामना शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचतो त्याच सामन्याची चर्चा तुम्ही आम्ही सर्वजण करत असतो. आणि पाहूया या सामन्याची चर्चा कशी होते, कोणता संघ बाजी मारतोय, कोणता संघ पुढच्या फेरीत पोहोचतोय. अजूनही चित्र अस्पष्ट आहे. अजूनही दोन्ही फलंदाज थकलेत, थोडे खाली बसलेत, पण सामना संपेपर्यंत ते काही जिद्द सोडणार नाही तेच दिसतंय. पण आता गुरुदेव, सर्वांचं लक्ष गुरुदेववर. बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता 4. फुल लेंथ बॉल मिड ऑफला. गुरुदेवने विकेट मिळवून दिलाय. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होईल सुपर हिट. 2 चेंडू 4ची गरज.
2 चेंडू 4 ची गरज. मी म्हणालो होतो की अजूनही चित्र स्पष्ट नाहीये. सामना जिंकेल कोण? तर्क तुम्ही लावू शकता. तर्क लावण्याला पैसे नाहीयेत. पण पाहूया निकाल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. पहिला सामना अक्षितने जिंकला. हा सामना कोण जिंकेल पाहूया. या अगोदर चांगली लढत दोन्ही संघांची पाहायला मिळाली. पण निकाल पुढच्या 2 बॉल्सवर आता लागणार आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि तीच मेहनत आतापर्यंत गुरुदेव या गोलंदाजाची पाहायला मिळाले. आता फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये जो जबाबदारी स्वीकारेल. जरी त्याचा 5वा क्रमांक आहे 4था क्रमांक आहे दर्शन. पण पाहूया तुमचा क्रमांक तुमची प्रतिभा ठरवू शकत नाही. तुम्ही 2 बॉलसाठी येऊन सुद्धा भाव खाऊन जाऊ शकता. आणि पाहूया हे मैदानाच्या आतमध्ये घडतंय का दर्शनच्या बाबतीत. 2 बॉल्स या 2 बॉल्सवर तो आपला संघाचा विजय सुनिश्चित करतोय का की गुरुदेव ज्यांनी मागच्या बॉलवर विकेट मिळून पुन्हा एकदा ऊर्जेचा संचार आपल्या क्षेत्ररक्षकाला दिलाय. फुल लेन बॉल ऑन साइडला बॉलला ड्राईव्ह केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या अलीकडे अडवला जाईल. 3री धाव पूर्ण करून 4थ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि या ठिकाणी फलंदाज बाद आहे. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन. एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. शेवटच्या बॉलवर हा सामना पोहोचलेला आहे आणि पाहूया कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस हा नियम आहे. शेवटची 1 धाव शेवटची धाव घेतली जाईल की शेवटचा बॉल डॉट येईल. डॉट आला तर मग संघ जिंकेल अंकित. जर 1 धाव आली एकापेक्षा जास्त आल्या तर संघ जिंकेल ऍडव्हेंचर बॉयज. पुन्हा एकदा होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. आणि पाहूया आता ती वेळ कोणत्या संघाची आहे. ती वेळ ऍडव्हेंचर बॉयजची आहे की ती वेळ अंकित 11ची आहे. हा 1 बॉल आणि या एका बॉल नंतर चर्चांना उधाण येणार आहे. ती चर्चा कोणती असेल ती आपण पुढच्या बॉल नंतर तुमच्या समोर आणूया. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 ची गरज. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट कव्हर मिड ऑफ स्क्वेअर लेग मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवर सुद्धा पाहूया क्रिकेटचा थरार कसा पाहायला मिळेल. क्रिकेटचा हा सामना प्रेक्षकांचा चर्चेचा विषय ठरलेला आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. गुरुदेव या शेवटच्या बॉलवर आपली प्रतिभा दाखवेल का. 1 चेंडू 1 धावेची गरज. लास्ट बॉल आणि सामना जिंकलाय टीम अंकित 11. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक ऍडव्हेंचर बॉयज. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच असं घोषित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच गुरुदेव या अष्टपैलू खेळाडूला. फलंदाजी करताना 10 आणि गोलंदाजी करताना शेवटचं निर्णायक षटक ज्यांनी हाताळलं ज्यांनी डिफेंड केलेलं आहे 9 धावा. चला गुरुदेव ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. गुरुदेव या
प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गुरुदेव चला या फास्ट या समालोचन कक्षामध्ये करू याबद्दल